तर अबू आझमींविरोधात वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी एक वक्तव्य केलेलं होतं। औरंगजेब हा चांगला प्रशासक होता अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते अबू आझमींनी केलेलं होतं। त्यानंतर शिवसेनेकडून जे आहे ते आंदोलन करत ठाण्याच्या वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिलेली होती आणि आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। कृष्णा, अबू आझमींच्या वक्तव्यानंतर हा वाद उफाळून आलेला होता आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झालाय, काय अधिक अपडेट? सचिन, अबू आझमी यांच्या विधानानंतर दुपारपासून तीव्र प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी उमटत आहेत आणि तपाशी आमदार अबू आझमी यांच्यावरती अखेर वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी जे विधान केलेलं होतं की औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता तर तो चांगला प्रशासक होता, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती अनन्वित अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचं स्तुतीसुमन करणाऱ्या अबू आझमी यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीनुसार वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये वेगवेगळी कलमं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप अबू आझमी यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर औरंगजेबाच्या काळामध्ये भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा अशा पद्धतीचे विधान सुद्धा त्यांनी केलेलं होतं आणि औरंगजेबाची जी काही स्तुतीसुमने त्यांनी केलेली आहेत किंवा जे काही कौतुक त्यांनी केलेलं आहे त्यावरती आक्षेप शिवसेनेने घेतलेला होता आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुद्धा केलेली होती आणि तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका मांडलेली होती की अबू आझमी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यानंतर अखेर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीनुसार ठाण्यातल्या वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल अबू आझमी यांच्यावरती गुन्हा वेगवेगळ्या कलमांतर्गत दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे अधिवेशनाच्या काळामध्ये हे विधान त्यांनी केलेलं होतं आणि अधिवेशनाच्या विधान भवनाच्या प्रिमायसेस मध्ये केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावरती काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांच्या कारवाईकडे अत्यंत सगळ्यात महत्त्वाचं लक्ष आता लागून राहणार आहे, कारण अधिवेशनाच्या काळामध्ये जर विधान धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।